नमस्कार, माय महानगर लाईव्हमध्ये तुमचं स्वागत आहे। मी प्रणव कांबळे। मी सध्या उभा आहे शिवाजी पार्क येथे आणि नुकताच शिवसेना उभाटाचे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा दसरा मेळावा पार पडला आहे। त्यांनी त्यांच्या भाषणात अनेक विषयांना हात घातला आहे। देशातील सध्याचं वातावरण असेल, महाराष्ट्रातील पूर परिस्थिती असेल, यासह भाजप आणि विरोधकांवर त्यांनी मोठ्या प्रमाणात टीका केलेली आहे। याच संदर्भात आपल्यासोबत काही महिला शिवसैनिक आहेत ज्या भर पावसामध्ये उद्धव ठाकरे यांचं भाषण ऐकत शिवाजी पार्कात बसलेल्या होत्या। त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। ताई, कुठून आलाय तुम्ही? सांगलीवरून आलाय। भर पावसात तुम्ही उद्धव ठाकरेंचं भाषण ऐकत बसला, तुमची पहिली प्रतिक्रिया काय? पाऊस हा आमच्यासाठी महत्त्वाचा नव्हता। आमच्यासाठी साहेबांचं भाषण ऐकणं हे सर्व शिवसैनिकांना व जे शिवसैनिक कार्यकर्ते आहेत त्यांना हे सगळ्यात मोलाचं मार्गदर्शन होतं। आता जी पूर परिस्थिती आहे या पूर परिस्थितीला सुद्धा सरकार मदत करत नाही आहे। पाहणी करतो मग मदत करतो म्हणताय। जेव्हा आमचे उद्धव साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा उद्धव साहेबांनी आमच्या सरसकट 50,000 रुपये शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली होती। तशीच ह्या सरकारने द्यावी ही सुद्धा आमच्या साहेबांची मागणी आहे। आणि ह्या सरकारकडे तुम्ही भर पावसात भाषण ऐकत बसलेला होतात। शिवाजी पार्कमध्ये थोडा चिखल देखील होता, मात्र तुम्ही भाषण संपेपर्यंत बसला होतात। या भाषणातून तुम्हाला काय मिळालं? पूर्ण पावसामध्ये आम्ही सर्व महिला आघाडी बसलो होतो, पण ह्या पावसातून आम्हाला जे काही मार्गदर्शन घ्यायचं होतं आणि साहेबांनी एकच सांगितलं, जे सोनं होतं ते आज माझ्या समोर आहे आणि जे पित्तळ होतं ते सगळं निघून गेलेलं आहे। हे साहेबांचे जे शब्द आहेत हे आमच्या कानामध्ये घुमतात आणि हेच विचारधारांना ऐकण्यासाठी आज आम्ही पूर्ण पावसामध्ये सगळ्या महिला बसलो होतो। तुम्ही पण सांगलीमधून आलाय, कसं वाटलं साहेबांचं भाषण? छान वाटलं साहेबांचं। आणि असल्या पावसात एवढं पब्लिक जोग नाही आज चेष्टेचा, कारण का उन्हाळ्यात कुठला बी मेळावा होईल आणि गर्दी जमेल, पण आज पावसात एवढी गर्दी होती साहेबांच्या भाषणाला। आणि साहेबांचं भाषण ऐकून आम्ही सगळेजण तृप्त झालो। शिंदेचा मेळावा, शिंदेच्या शिवसेनेचा मेळावा पण नेस्कोला चालू आहे, मात्र ते ओपन मैदान नाही, ते मैदान खुलं नाही। त्याबद्दल तुम्ही काय बोलाल? त्यांच्याकडे पर्याय नाही आहे की ते गद्दार आहेत। गद्दारांना एवढी संख्या जमू शकत नाही आहे, म्हणून त्यांनी बंदिस्तमध्ये मेळावा घेतलाय। हा जो मेळावा घेतलाय ते अस्सल सोनं आहे, हेच साहेबांनी आज इथं लुटलेलं आहे आणि जनतेलाही बघायला मिळालेलं आहे। काय त्रास नाही झाला पावसात भिजताना वगैरे? आम्हाला त्रास झाला नाही आहे। आज सगळे आनंदानं साहेबांचं भाषण ऐकण्यासाठी इथं बसले होते। अजिबात नाही, जरा सुद्धा नाही झाला। आम्ही त्याच्यासाठी सर आलो, एक आनंद वेगळा भेटला आज सर। त्या भाषण ऐकण्यासाठी म्हणजे पावसात उलट म्हणजे छान वाटलं आज सर। ओके, तर या होत्या काही महिला शिवसैनिक ज्या भर पावसात बसून शिवसेनेचे उभाटा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचं भाषण ऐकत होत्या। त्या पावसात बसल्यामुळे त्यांना असं अजिबात कोणती निराशा आली नाही, उलट त्यांचा उत्साह वाढलेला पाहायला आपल्याला मिळालं। या संदर्भात तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला नक्की कळवा आणि माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका। कॅमेरामॅन अजयसह मी प्रणव कांबळे, मुंबई।